झिरोधा काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये ट्रेडिंग करताना आपणास जर काही रिपोर्ट तपासायचे असतील तर त्यासाठी कन्सोल या मेनूमध्ये जावे लागेल. खाली युजर आय डीमध्ये गेल्यास कन्सोल ओपन होईल. यामध्ये पोर्टफोलिओ, ट्रेडबुक, P&L, टॅक्स, P&L वगैरे ऑप्शन दिसतील. त्यामधील पोर्टफोलिओ मेनूमध्ये गेल्यास आपणाकडे असणारे होल्डिंग डिटेल्स म्हणजे आपण एकूण केलेल्या इन्व्हेस्टमेंटची माहिती मिळेल. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती होती, आता करंट व्हॅल्यू किती आहे वगैरे वगैरे. त्यानंतर ट्रेड बुकमध्ये गेल्यास आपण इक्विटी, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी सेगमेंट किंवा एखाद्या स्टॉकबरोबर ठराविक कालावधीत केलेल्या ट्रेड्सचे डिटेल्स मिळतील. P&L म्हणजे प्रॉफिट लॉस रिपोर्ट. यामध्ये एखाद्या सेगमेंटची ठराविक डेट सिलेक्ट करून किती प्रॉफिट किंवा लॉस आहे हे तपासू शकतो. टॅक्स P&L म्हणजे टॅक्स प्रॉफिट लॉस रिपोर्ट. ठराविक तिमाही तसेच चालू किंवा मागील फायनान्शियल इयरचा टॅक्स रिपोर्ट काढू शकतो. पर्सनलमध्ये आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कोणता लिंक आहे ते बघू शकतो किंवा चेंजही करू शकतो. नॉमिनी कोण आहे किंवा नसल्यास ॲड करू शकतो. बँक अकाउंट कुठले लिंक आहे किंवा चेंज करू शकतो. आपला डीमॅट आय डी काय आहे, DP ID, BO ID किंवा आपली डिपॉझिटरी कोणती हे तपासू शकतो. सेगमेंट कोणकोणते ॲक्टिव्ह आहेत किंवा इनॅक्टिव्ह सेगमेंट ॲक्टिव्ह करू शकतो. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी चालू करू शकतो. KYCसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. कमोडिटी सेगमेंट चालू करावाचा असल्यास डिक्लेरेशन देऊ शकतो. अशा पद्धतीने झिरोधा काईटच्या कन्सोलमधून आपण सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतो. रिपोर्ट डाउनलोड करू शकतो किंवा डॉक्युमेंट्स अपलोडही करू शकतो. कुठलाही प्रॉब्लेम आल्यास तो स्वतः सॉल्व्ह करू शकतो.